वाढदिवसाचे किंवा जयंत्या-मयंत्यांचे लागलेले बॅनर हे अनेकदा कसे त्रासदायक ठरतात ते ठाण्यात अनुभवायला आलं। ठाण्यामध्ये एका चालत्या दुचाकी स्वाराच्या डोक्यावर वाढदिवसाचा बॅनर कोसळला। वाढदिवसाचा बॅनर कसा कोसळला त्याची ही दृश्य आपल्या समोर आहेत। हे अत्यंत भयावह दृश्य आहे। असा प्रसंग कोणाच्याही नशिबात घडला तर तो माणूस वाचू शकेल का हे सांगणं अवघड आहे, कारण आसपास वेगानं वाहनं प्रवास करत असतात। एखादा माणूस चुकून बाजूला जाणाऱ्या वाहनाच्या खाली येऊन चिरडला जाऊ शकतो। आत्ता जो बॅनरच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या कडून लावलेली नियमावली कशी धाब्यावर बसवली जाते तेही आपल्याला पुराव्यासमोर समवेत पाहता येईल। बॅनर कोसळण्याच्या घटनेच्या प्रकरणामध्ये शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू झाली असता संबंधित व्यक्तीनं फक्त माफी मागून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची